नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे मराठी गोष्टी यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. हिंदू धर्मात देवी देवतांच्या नित्यपूजेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक घरात देवघर असते. मान्यतेनुसार प्रत्येक घरात दररोज सकाळ आणि सायंकाळी देवाची पूजा केली जाते. यासाठी घरात छोटेसे देवघर देखील असते. शास्त्रानुसार घरातील देवघर म्हणजेच देव्हाऱ्याविषयी काही नियम पाळले पाहिजे. त्यानुसार देवघराची दिशा, स्थान, देवी देवतांच्या मूर्ती किंवा प्रतिमा याची विशेष काळजी घेतली पाहिजे. शास्त्रानुसार देवघरात काही देवांच्या मूर्ती ठेवणे वज्ज मानले जाते. या देवांच्या मूर्ती देवघरात ठेवल्याने घरात कलह निर्माण होत व्यक्तीच्या जीवनात संकट निर्माण होतात. चला जाणून घेऊया देवघरात कोणत्या देवी देवतांच्या मूर्ती ठेवू नये. घरात या देवांच्या मूर्ती ठेवू नये. नटराज. नटराजांचे स्वरूप हे खूप विलोभनीय आहे. नटराजांची मूर्ती खूप आकर्षक दिसते. असे असले तरी नटराजांची मूर्ती घरी आणू नये. धर्मशास्त्रानुसार नटराजांची मूर्ती घरी आणणे अशुभ मानले जाते. कारण नटराज हे शिवाचे उग्र स्वरूप म्हणजेच क्रोधित अवस्था आहे आणि अशी मूर्ती घरात आणल्याने घरातील शांतता नाहीशी होत घरात कलह निर्माण होतो. काळभैरव. धर्मशास्त्रानुसार देवांचे देव महादेवाचा 5वा अवतार म्हणून काळभैरवाला पूजले जाते. काळभैरवाच्या पूजेने व्यक्तीचे सर्व संकट दूर होतात. असे असले तरी काळभैरवाची पूजा ही मंदिरातच केली पाहिजे. घरात काळभैरवाची मूर्ती आणू नये. तसेच देव्हाऱ्यातही ही मूर्ती स्थापित करू नये. भैरव देव हे तंत्रमंत्राचे दैवत आहे. त्यांची पूजा घराच्या आत नाही तर बाहेर काळभैरव मंदिरातच करावी. शनिदेव. नवग्रहांमध्ये शनी हा खूप प्रभावी ग्रह आहे. शनीला देवाचा दर्जा प्राप्त आहे. शनीच्या वक्र दृष्टीने व्यक्तीच्या जीवनात खूप समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे घरात शनिदेवाची मूर्ती आणू नये. शनीची पूजा करायची असेल तर घराबाहेर मंदिरात जाऊन शनी पूजा करा. पण देवघरात शनीची मूर्ती स्थापित करू नका. राहू केतू. धार्मिक मान्यतांनुसार शनिदेवांप्रमाणे राहू केतूचीही मूर्ती घरात आणू नये. कारण शनी, राहू आणि केतू हे तिन्ही पाप ग्रह आहेत. या तिन्ही ग्रहांच्या पूजेने जीवनातील कष्ट दूर होतात. हे खरं असलं तरी राहू आणि केतू ग्रहाला घरातील देव्हाऱ्यात स्थापित करू नका. असे केल्यास घरात नकारात्मकता निर्माण होत घरात अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होत व्यक्तीचं जीवन कष्टमय होते. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.